अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य जीवाला त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगायला सांगतात. खरं तर महाराज, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मनुष्याने काही गोष्टी करण्याकरता चुकू नये आणि काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये. लक्ष देऊन ऐका बरं, आजी काय बोलतोय मी. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मनुष्याने काही गोष्टी करण्याकरता चुकू नये आणि काही गोष्टी चुकून सुद्धा करू नये. कुठल्या गोष्टी करायला चुकू नये आणि कुठल्या गोष्टी चुकून सुद्धा करू नये? 8 गोष्टी मनुष्याने चुकून सुद्धा करू नये. त्या 8 गोष्टीपासून मनुष्याने 4 हात लांब राहावं. किती? 4 हात लांब राहावं. कारण त्या 8 गोष्टी कधी मनुष्याचं आचरण भ्रष्ट करतील, कधी मृत्यूशी सामोरी जावं लागेल, काही सांगता येत नाही. म्हणून त्या 8 गोष्टींपासून मनुष्याने 4 हात लांब राहायला पाहिजे. सुभाषितकार सांगतात, गजम खरम श्वानम मत्तम रंडामचम बहुभाषिणी राजपुत्रम कुमित्रमच दूरतः परिवर्जिये. या 8 गोष्टींपासून मनुष्याने लांब राहिलं पाहिजे. 1 नंबर गजम. गज म्हणजे हत्ती. हत्ती पाळीव जरी असला तरी हत्तीपासून मनुष्याने लांब राहिलं पाहिजे. बघा, पाठीमागं 2-3 वर्ष झाली व्हॉट्सअपला एक व्हिडिओ आला होता. त्या हत्तीचा मालक हत्तीवर बसलेला होता आणि त्या हत्तीच्या मनामध्ये काय आलं, हत्ती जे सुधारला त्या हत्तीचा मालक खाली पडला आणि त्या हत्तीने अनेक गाड्या मोडल्या. म्हणजे हत्तीपासून कधीही लांब राहिलं पाहिजे. 2 नंबर गजम खरम. खर. खर म्हणजे गाढव. गाढवापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. कारण गाढव कधी लात मारीन काही सांगता येत नाही. एक गाढव वनामध्ये फिरत होतं. फिरता फिरता त्याच्या पायामध्ये काटा भरला. मग ते ओरडू लागलं. ते ओरडणं एका कोल्हेने ऐकलं. कोल्हा आला, म्हणला, गाढव दादा काय झालं? म्हणे, माझ्या पायामध्ये काटा भरला. म्हणे, थांबा, हा काटा मी काढतो. कोल्हीने काय केलं, गाढवाचा पाय घेतला आणि अलगद काटा काढला. आता मला सांगा, कोल्हेने उपकार केला का नाही? मग उपकार मानावा, नाही मानावा तर नीट पुढे निघून जावा. पण गाढव असते उपकाराची जाणीव फिडीन. मग त्याला गाढव कसं म्हणता येईल? ज्या पायातून काटा काढला ना कोल्ह्याने, त्याच पायाने लात मारली कोल्ह्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता असे गाढव वनात नाही, गावगाव झाले महाराज. त्यांचे उपकार करा नाही तर परोपकार करा, त्याला त्याशी काही घेणं देणं नाही. म्हणून गाढवापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. 3 नंबर गजम खरम श्वानम. श्वान. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्यापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. कारण कुत्रं कधी धरीन काही सांगता येत नाही. आता प्रत्येक जणाच्या घरी कुत्रे. आजी आहे का नाही? आजी तुमच्या घरी कुत्रा आहे का नाही? आहे का नाही? प्रत्येक जणाच्या घरी कुत्रे. आपण शेतकरी माणसं आहोत. प्रत्येक जणाच्या घरी कुत्रे. आपण कुत्र्यावर प्रेम करतो. आपली गाडी जरी आली तर कुत्रा आपल्याकडे पळत येतो, शेपूट हलवतो. एक काम करा, कीर्तन झालं का घरी जायचं, टोपल्यामधून भाकर घ्यायची आणि कुत्र्याला टाकायची आणि कुत्रं खात असताना पुन्हा ती भाकर घ्यायला जायची. असा प्रयोग करू नका. कुत्रा अशा ठिकाणी धरीन तर पुन्हा महिनाभर बसताच येणार नाही. कुत्र्यापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. म्हणून सुभाषितकार सांगतात, कुत्र्यापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. 4 नंबर गजम खरम श्वानम मत्तम. उन्मत्त मनुष्य आहे, मग तो ज्ञानमत्तम असेल, धनमत्तम असेल, त्या पुरुषापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. गजम खरम श्वानम मत्तम रंडामचम बहुभाषिणी. एखादं वैधव्य प्राप्त झालेली माऊली, तिचा पती वारलेला आहे, त्या महिलेपासून कधीही लांब राहिलं पाहिजे. बहुभाषिणी सौभाग्यवती माऊली आहे, पण बोलत असताना फार दाट बोलते, बोलत असताना आळस देते, बोलत असताना डोक्यावर हात ठेवते, त्या स्त्रीपासून कधीही लांब राहिलं पाहिजे. गजम खरम श्वानम मत्तम रंडामचम बहुभाषिणी राजपुत्रम कुमित्रमच दूरतः परिवर्जिये. राजकारणी माणसांपासून किंवा राजकारणापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. कारण राजकारणी माणसाला चांगला नादच नसतो महाराज. सागर महाराज राजकारणी माणसांचा नादीद कशाला सांगू, त्यांचा नादच खोळा. बरोबर आहे का नाही? आशांच्या नादी लागू नये. एक मुलगा म्हणला, बाबा मला राजकारण शिकवा. बाप मला एक काम कर, घरावर जा, खाली उडी मार, मी तुला झेलतो. पोरगा वर गेला, खाली उडी मारली, बापाने काय झेललं नाही, तो खाली पडला, त्याचा पाय मोडला. मुलगा म्हणला, बाबा मुला सांगा तुम्ही खोटं बोललात, मला वर जायला सांगितलं, खाली उडी मार, मी तुला झेलतो, मला का झेललं नाही? बापानं सांगितलं, बाळा राजकारणातला पहिला मुद्दा, बापावर सुद्धा विश्वास ठेवू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजकारणापासून कधीही लांब राहिलं पाहिजे. 8 नंबर कुमित्रमच. माणसाला मित्र असावा, पण चांगला मित्र असावा. मित्र असावा गाड्या जीवनामध्ये, पण कशा करता? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार
नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा जीवनामध्ये एखादा मित्र असावा. आता महिला मंडळ तुमची एखादी मैत्रीण नाही का मिसरी लावणारी, तुमची जरी संपली तुम्ही तिच्या मागू शकता की नाही. पुरुष मंडळ तुमचा एखादा मित्र आहे का नाही पिणारा आहे ना, असा मित्र करू नका, असा मित्र करा, वारकरी मित्र करा, जीवनाचं भलं होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसाला मित्र असावा. तुकोबराय बोलतात, ज्याचं जीवन कुत्र्यासारखं आहे, ज्याचं जगणं कुत्र्यासारखं आहे, आशांची संगत करू नये. कुत्र्या ऐसे जिरे संग कोणे ना करीजे. तुकोबराने कुत्र्याची का उपमा दिली? कारण तुकोबराय म्हणतात कुत्र्याच्या 3 गोष्टी चांगल्या नाहीत. 1 नंबर कुत्र्याचं खाणं चांगलं नाही, 2 नंबर कुत्र्याची दृष्टी चांगली नाही, 3 नंबर कुत्र्याला गती सहन होत नाही. आणि तसंच माणसाचं आहे महाराज. मनुष्याची दृष्टी चांगली नाही, मनुष्याचं खाणं चांगलं नाही आणि मनुष्याला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. हिने गाडी घेतली का याचं लगेच पोट दुखत. एक जण दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टर माझं पोट दुखतं. डॉक्टरने गोळ्या दिल्या पण त्याचं पोट काही राहिलं नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टर माझं पोट काय राहिलं नाही. डॉक्टरने चांगल्या पावरच्या गोळ्या दिल्या, जा याने तुमचं पोट राहील. तो घरी आला तरी पोट काही राहिलं नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टर माझं काय पोटच राहिलं नाही. डॉक्टर म्हणला तुमचं पोट कधीपासून दुखतं? तुम्हाला काय सांगू, शेजारच्यानी क्रेटा गाडी घेतली तेव्हापासून दुखतं. आता याचं पोट का वरायचंय? मारा प्रगती सहन होत नाही. म्हणून तो कोबराय बोलतात, ज्याचं जगणं कुत्र्यासारखं आहे, ज्याचं वागणं कुत्र्यासारखं आहे, आशांची संगत करू नये. संगत केली पाहिजे, साधू संतांची संगत केली पाहिजे. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. संगत संतांची करले जन्मका सार्थक चू करले जन्मका सार्थक चू करले संगत संतांची करले जन्मका सार्थक चू करले जन्मका सार्थक कचू करले जन्मका सार्थक कचू करले. क्या बात आहे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. संगत संतन की करलो, संतांची संगत केली पाहिजे महाराज. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी मोठ्यांची संगत केली पाहिजे. संगत करना बडो की बडत बडही जा, गज के माता जा बेटे मनवाची तफल खा कबीरा मनवाची तफल खा. ज्या माणसाला मोठं व्हायचंय त्यांनी मोठ्यांची संगत केली पाहिजे. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत केली पाहिजे. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्याला मित्र असावा पण चांगला मित्र असावा. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मनुष्याने ह्या 8 गोष्टी करण्याकरता चुकू नये. मग कुठल्या गोष्टी करायला चुकू नये? तीर्थयात्रा करायला चुकू नये, चिंतन करायला चुकू नये, भजन करायला चुकू नये. कारण या विश्वाच्या मालकाने आपला हा अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. तो कशा करता दिलाय? भगवत देव दिला दे क्या बात आहे. कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. तुकोबराय बोलतात, देवी दिला देह भजना गोमटा
तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून या संधीचं सोनं केलं पाहिजे, हा देह सार्थकी लावला पाहिजे. खरं तर या जीवानं त्या भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, देवा मी तुला शरण येतोय, तू मला तुझ्या कुशीमध्ये घे. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता. आलो शरण तुला भगवंता. ही याचना आपण त्या भगवंताला केली पाहिजे, कारण तो भगवान परमात्मा इतका उदार आहे, इतका उदार आहे. त्याने वैऱ्यांना सुद्धा मुक्ती दिली. शिशुपालाने 100 अपराध केले होते, 100 वेळा भगवान परमात्म्याला शिव्या दिल्या होत्या. भगवान परमात्म्याने त्याचा वध केला आणि शेवटी त्याला मुक्ती दिली. याला उदारता असं म्हणतात. म्हणून त्या भगवंताला आपण शरण गेलो पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबा बोलतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारिणी मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण्यमीची एकू. त्या भगवान परमात्म्याला आपण शरण गेलो पाहिजे. शरण जाऊन त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून त्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. पुन्हा पुन्हा नाही महाराज, पुन्हा पुन्हा नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. पुन्हा पुन्हा नाही. मनुष्य जन्म अनमोल रे, अरे मिट्टी में ना खोल रे, अब तो मिलेगा कभी ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. पुन्हा पुन्हा नाही महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. म्हणून या संधीचं सोनं केलं पाहिजे, हा देह सार्थकी लावला पाहिजे. म्हणून या जीवानं काय केलं पाहिजे, म्हणून तुकोबाराय बोलतात त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. ते मला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. रंगी चरणामध्ये म्हणतात या जीवानं त्या भगवान परमात्म्याच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. म्हणून त्या भगवंताने आपल्याला अनमोल किमतीचा नरदेह दिलाय, तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून या जीवानं त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगलं पाहिजे. दादानो पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, हात दिले टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलं भजन करण्यासाठी, आणि डोळे दिले भगवंताचं. जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिला करील चिंतन, याचे करील चिंतन, जग जीवन नारायण
जीव दिला दान, दान दिलाय तो उपयोग केला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. तुम्हाला जर पाय जर पवित्र करायचे असेल तीर्थयात्रा केली पाहिजे. हात पवित्र करायचे असेल भजनामध्ये कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. मुख पवित्र करायचं असेल महाराज भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि डोळे जर पवित्र करायचे असेल तर कीर्तनामध्ये झोपलं पाहिजे. बरोबर का? आजी अशी करते. डोळे जर पवित्र करायचे असेल तर भगवान परमात्म्याचं स्वरूप बघितलं पाहिजे. सुभाषितकार सांगतात, हस्तम पवित्रमिति दान पुण्यम, पादम पवित्रमिति तीर्थयात्रा, मुखम पवित्रमिति नाम घोषम, हृदयम पवित्रमिति ब्रह्मनिष्ठा. म्हणून हे इंद्रिय आपण त्या भगवान परमात्म्याला वाहिले पाहिजे. है आखवो जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखो ही जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से शोभा नहीं हाथ की, हे हाथ जो भगवन का पूजन किया करे. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, मेलों में पली बन के जोगन चली. संत मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं, पण जे भगवान परमात्मा करता नाचकाम चालू होतं ते नाचकाम काही थांबलं नाही गाडी. बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, 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 बघ घुंगारू बांध मीरा नाची, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची. विष का प्याला राजा जी ने भेजा, विष का प्याला राजा जी ने भेजा, पीवत पीवत मेरा नाची रे, पीवत पीवत मेरा नाची रे. बघ घुंगारू बांध मेरा नाची रे, बघ घुंगारू बांध मेरा नाची रे, बघ घुंगारू बांध मेरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे, बघ घुंगारू बांध मीरा नाची रे. संत मीराबाईंना पिण्याकरता विष दिलं, पण जे भगवान परमात्म्या करता नाचकाम चालू होतं ते नाचकाम काही थांबलं नाही. याला परमार्थ असं म्हणतात, याला भक्ती असं म्हणतात आणि याला साधना असं म्हणतात. म्हणून अशी साधना जर आपली जर उदयाला जर आली ना दादांनो तर निश्चित आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका, संत जनाबाई एकदाच पंढरपूरला गेली तर पुन्हा घरी नाही आली महाराज. आपण किती वेळा पंढरपूरला जातोय, आळंदीला जातोय, नातवासाठी खुळकुळा घेऊन येतोय. हा, याला परमार्थ असं म्हणतात का? नाही ना महाराज. संत जनाबाई आपल्या वडिलांसोबत गेली. बाबा मला घरी नाही यायचं. संत जना कुठे राहशील तू? सकळ जीवांचा करीतो सांभाळ, संपूर्ण विश्वाचा जो सांभाळ करतो तो माझा सांभाळ करणार. बापाने मुलीचा हात सोडून दिला महाराज, सोडून दिला. आणि संत नामदेव महाराजांची वेळ झाली आणि संत जनाबाई नामदेव महाराजांच्या घरामध्ये राहू लागल्या. सर्व काम आवरायच्या. झोपायला 12 वाजायचे. किती पोरं किती वाजायचे? 12 वाजायचे. आणि पाठी 4 वाजता संत जनाबाई उठायच्या. किती वाजता? 4 वाजता. कशाला? मोबाईल पाहिला. बरोबर ना? व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक. महाराज या मोबाईलने पार वाटोळं केलं महाराज. या इंस्टाग्रामने तर पार वाटोळं केलं. तरुण पोरं बिघडतात याच्याला काही भाग नाही. या बायासुद्धा बिघडतात. कशामुळे? इंस्टाग्राममुळे. खरं तर मला सरकारला माझी विनंती आहे, इंस्टाग्राम बंद जर झालं तर फार 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 मोठी गोष्ट होईल. खरं बंद झालं पाहिजे. म्हणून महाराज इंस्टाग्राममुळे, फेसबुकमुळे, व्हॉट्सॲपमुळे फार वाटोळं झालं. तेव्हा ते मला त्याच्या बोलायचं नाही, त्या विषयी बोलायचं नाही. संत जनाबाई 4 वाजता उठायच्या. कशासाठी? दळण दळायला. सुंदर जातं म्हणायच्या. जात्यावर बसायच्या आणि सुंदर जातं म्हणायच्या. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरीने.
आळ चोरीचा माझ्यावरी. सुंदर जातं म्हणायचं, भगवान परमात्म्याला बोलवायचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सुंदर जातं म्हणायच्या. आणि काय झालं महिला मंडळ, संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या. पहिल्या काळामध्ये वा व्हायच्या, आता वा गेल्या. कारण शॅम्पू तरातराचे आले, साबण तरातराचे आले, निरमे तरातराचे आले आणि त्याच्यामुळे वा गेल्या. आता परवा दिवशी मला वा फेसबुकला मी एक जाहिरात बघितली निरमेची. वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, दूस सफेदी निरमा सी आई, रंगीन कपड़ा तो खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा. वॉशिंग पावडर निरमा, निरमा जमतंय का जमतंय. आम्ही हे काय शिकलो माहिती आहे का, जर कोरोना जर आला आणि कीर्तन बंद जर झाली तर महाराज जाहिरात म्हणून आपल्याला काम मिळावं म्हणून शिकलोय. बरं ऐका, संत जनाबाईच्या डोक्यामध्ये वा झाल्या, भगवान परमात्मा यायचे. संत जनाबाईच्या डोक्यामधील वा घ्यायचे सागर महाराज आणि असे नखवत ठेवायचे आणि अशी मारायची. हंगा अशी आम्हाला ठेवते वा मारायला. महाराज नवे नवे संत जनाबाई गवऱ्या थापायला जरी गेल्या तर भगवान परमात्मा संत जनाबाईच्या घरी गवऱ्या थापायला येत होता नव्हे, मागे उभा राहत होता, पुढे उभा राहत होता. पण मागे पुढे उभा राहून काय केलं, मागे पुढे उभा राही संभाळीत आली आगाध निवाराया. याला साधना असं म्हणतात, याला परमार्थ असं म्हणतात, याला भक्ती असं म्हणतात. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे साधू संत होऊन गेले त्यांच्या मार्गाने जर आपण जर गेलो, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण जर गेलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी मूर्ती महाराज पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण कोण, जगद्गुरु तुकोबार आहे. मला सांगा आपल्या सप्त्याचं कितवं वर्ष आहे, 9वं वर्ष आहे. 9वं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी 8 कीर्तनं, तर 9 वर्षामध्ये किती कीर्तनं झाले, 9 8 9 8 माहित नाही, 9 8 72. आपण 72 कीर्तनं श्रवण केली. किती केली, आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं. कीर्तन म्हणजे टाइमपास नव्हे, कीर्तन म्हणजे टाइमपास नव्हे, सप्ताह म्हणजे टाइमपास नव्हे. आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांचं एकच कीर्तन श्रवण केलं. किती केलं, एकच कीर्तन श्रवण केलं. पुण्यामध्ये भक्तिशक्ती चौथे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारांनी खूप माळा घालून घेतली. फक्त एकच कीर्तन श्रवण केलं. आपण 72 कीर्तन श्रवण केले. तर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे महाराज, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या कीर्तनामध्ये आलं म्हणून सांगतो दादांनो, खरं महाराज आपल्या भारत देशाचं भाग्य आहे, महाराष्ट्राचं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. तर महाराज ते जर जन्माला जर आले नसते आपल्या धर्माचं काय झालं असतं, काय झालं असतं. म्हणून एवढे उपकार त्यांचे आहेत, जिजाऊ महासाहेबांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आहे. माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला. यो बापाचा बाप शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला, बापाचा बाप शिवा जन्मला, बापाचा बाप शिवा जन्मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझी जाऊची पुण्याई कशी आली व फळाला. बापाचा बाप शुभा जन्मला, बापाचा बाप शुभा जन्मला. बापाचा बाप शिवा जन्मला, बापाचा बाप शिवा जन्मला. वाघाच्या जातीची पोलाडी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाडी छातीची जगात वैभवशाली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. म्हणून जास्त उपकार जर कोणाचे असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराज. म्हणून एक कवी वर्णन करतोय, महासाहेब तुम्ही जन्माला आले नसत्या बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, अहो बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी,
नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर एक शिवाजी महाराज ना होते, सबकी सुन्नत होती. आज या ठिकाणी अनिल महाराज कीर्तन करताना दिसला नसता आणि आज ठिकाणी हा सप्ताह सुद्धा आपल्याला बघताना दिसला नसता. ही कृपा जर कोणाची असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक सामान्य व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सरपंच नाही, आमदार नाही, खासदार नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक उगवता तारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उगवता चंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक उगवता सूर्य आहे. सूर्य जर उगवला नाही तर सृष्टीचं कसं होईल? छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले जर नसते तर आपल्या धर्माचं कसं होईल आणि कसं झालं असतं? म्हणून ही कृपा जर कोणाशी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची. महाराज म्हणून मला एवढंच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचं एकच कीर्तन श्रवण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकडून माळ घालून घेतली तर आपण 72 कीर्तन श्रवण केले तर आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून दादांनो त्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय ना दादांनो, आपलं कल्याण कशामध्ये आहे, आपला उद्धार कशामध्ये आहे हे आपल्याला कळालं पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून संगत मनुष्याने जीवनामध्ये चांगल्याची केली पाहिजे, साधू संतांची केली पाहिजे. निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार आहे. विठाला 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 कशा करता देत आहे त्या भगवंताचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण या देहाची शाश्वती नाही, कधी जाईल काही सांगता येत नाही. जेवण करायला बसू याची शाश्वती नाही. जेवण करायला बसलो ताटामधला घास आपण हातामध्ये घेऊ, ग्रास गिळी सता ग्रास गिळी सता रसगिरीचा तानाही हाती, रसगिरीचा तानाही हाती. क्षणभंगुरा घे जायन कळता ग्रास गिळी सता ग्रास गेळी सत्ता नाही हाती. आपल्या हातामध्ये काय हो? जेवण करायला बसू याची शाश्वती नाही. हातामधला ताटामधला घास आपण हातामध्ये घेऊ याची शाश्वती नाही. हातामध्ये घेतलेला घास आपण गिळू याची सुद्धा शाश्वती नाही. आणि तोंडामध्ये घातलेला घास आपण गिळू याची सुद्धा शाश्वती नाही. याच्या पुढे जाऊन माऊली ज्ञानोबा सांगतात, माशी पाक पाकडे तव हे सरे, माशी नुसतं पंख पाकडं सर हे शरीर जाणार आहे. म्हणून दादानं या संधीचं सोनं केलं पाहिजे. कधी जाईल काही सांगता येत नाही. मग तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांग, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर शरीर जायाचे ठेवणे, शरीर
म्हणतात शरीर जायाचे ठेवणे, कधी जाईल काही सांगता येत नाही, कधी ठेवता येईल काही सांगता येत नाही. म्हणून या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. महिला मंडळ, तुम्हाला वाटतं का मी जावा म्हणजे कीर्तन सुटले तुमच्या घरी नाही, गोईंग टू यमपुरी वाटतं का? नाही ना महाराज. आपण कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तर महाराज चुकू शकत नाही. एक आचार्य होता, आचार्य इतकं सुंदर स्वयंपाक करायचा, आपल्या इथं नाही बरं का, बाहेरचं सांगतो. आचार्य होता, इतका सुंदर स्वयंपाक करायचा, तो स्वयंपाक गावाला नव्हे तालुक्याला आवडायचा. तालुक्याला नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आवडायचा, जिल्ह्याला आवडायचा. एक दिवस त्याला यम नेण्याकरता आले, पण तो इतका सज्जन माणूस होता, स्वयंपाक करता करता भगवंताचं भजन करायचं. पण त्याला एक घाण सवय होती, तो झोपताना 90 मारून झोपायचा. ही सवय फार खतरनाक आहे महाराज. माणसाला एखाद्या माणसाला जर एखाद्या गोष्टी सवय लागली ना, ती काही केल्या जात नाही बरं, काही केल्या जात नाही. एक कंडक्टर होता बाबा, एक कंडक्टर, त्याला रात्रीचं बराच जायची सवय होती. कंडक्टरचं काम काय राहतं? तिकीट काढायचं. काय राहतं? तिकीट काढायचं. बसमध्ये तिकीट काढीत होता, तिकीट 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 तिकीट. एक म्हातारा बिकट तिकीट काढतात बसला. बाबा तिकीट नाही, तिकीट उतरा खाली. तिकीट काढलं का? काय पाहतो? म्हातारा खाली उतरला. कंडक्टर आपल्या घरी गेला, सासरे बॉईल होते. आता सिटीमधलं घर काय, एक हॉल आणि एक किचन. मग आता कंडक्टरची बायको म्हणली, एक काम करा, तुम्ही दोघं बेडवर झोपा, मी किचन रूममध्ये झोपते. जेवण झालं, ते दोघं जण बेडवर झोपले. आता या कंडक्टरला रात्रीचं बरोबरची सवय, रात्री 12 वाजता ते कंडक्टरच्या डोक्यामध्ये त्या बसमधल्या म्हातारीची टूप पेटली. कंडक्टर रात्री बरं चला ना, उतर खाली. सासरे तडकन उठले, इकडे तिकडे पाहायला लागले. काय पाहतो? तिकीट काढलं का? सासरेबा सकाळी आपल्या आपल्या पोरीला म्हणतात, अगं आधीच सांगायचं खाटव झोपत असं तिकीट काढावं लागत म्हणून. म्हणून महाराज ही सवय जर मग एखाद्या मनुष्याला जर लागली एखादी सवय तर काही केल्या जात नाही. तसं त्या आचार्याला सवय होती, तो रात्री झोपते 90 मारून झोपायचा. एक दिवस त्याला यम नेण्याकरता आले, चल तुझं आज मरण आहे. तुम्हाला माझं आज मरण आज होऊ शकत नाही. हे बघ ही लिस्ट, या लिस्टमध्ये तुझं पहिलं नाव आहे. त्याने ती लिस्ट घेतली, आपलं वरचं नाव बघितलं, त्याला फार दुःख झालं. तो म्हणला, अरे आता आपलं आज मरण आहे, हे आपल्याला नेणार म्हणजे नेणार. तो म्हणला, यम देवा, मी फार सुंदर स्वयंपाक करतो, फार सुंदर स्वयंपाक करतो. माझा स्वयंपाक गावाला नव्हे तालुक्याला आवडतो, जिल्ह्याला आवडतो, महाराष्ट्राला आवडतो. माझी एक इच्छा आहे, तुम्ही माझ्या हातून जेवण करावं. यमराज म्हटले, अरे मी अख्ख्या सृष्टीला नेतोय, पण असा पाहुणचार करणारा व्यक्ती मला आजपर्यंत भेटला नाही. यमराज म्हटले, ठीक आहे, मी तुझ्या हातून जेवण करतो. महाराज आचार्याने स्वयंपाक केला आणि त्या जेवणामध्ये भुलीचं औषध टाकलं, ते जेवण दिलं यमराजाला. यमराजाने जेवण केलं, यमराज बेशुद्ध पडले. याने ती लिस्ट घेतली, वरचं नाव खुडलं आणि सगळ्यात खाली याचं नाव लिहिलं. आणि 2 तासानंतर यमराजाला शुद्धी आली. यमराज म्हणले, वा आचारी साहेब, काय सुंदर स्वयंपाक झाला होता. मी असं जेवण माझ्या यम लोकात सुद्धा केलं नाही. आजपासून तू माझा मित्र. या लिस्टमध्ये तुझं पहिलं नाव आहे ना, आता मी वरून नाही सुरुवात करीत, आता मी खालून सुरुवात करतो. आपण कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला तर महाराज चुकवू शकत नाही. म्हणून तो कोबराय बोलता, शरीर जायाचे ठेवणे, ठेवावं लागतं महाराज. म्हणून या संधीचं सोनं केलं पाहिजे, हा देह सार्थकी लावला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, आपण पंढरपूरला जर गेलो, आळंदीला जर गेलो, त्या माऊली ज्ञानोबारानं जर बघितलं ना, ऐका बरं, त्या पांडुरंगाला जर आपण जर बघितलं तर आपल्या मनाला आनंद झाला पाहिजे. नव्हे आपल्या आनंदाला पूर आला पाहिजे. आणि हेच नाथ महाराज सांगतात. नाथ महाराज म्हणतात, आमच्या गवळणींनी जर भगवान परमात्म्याला जर बघितलं, त्यांच्या आनंदाला पूर येत होता. सावळा देखिएला देखिएला नंदाचा सावळा, देखिएला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखिएला नंदाचा, सावळा देखिएला आनंदाला पूर येत होता महाराज. सावळा देखिएला आनंदाचा, तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला. सावळा देखिएला आनंदाचा. ही स्थिती आपली झाली पाहिजे. आणि खरं तर त्या भगवान परमात्म्याच्या भेटीची आस आपल्याला लागली पाहिजे, तशी तुकोबाऱ्यांना लागली. भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी
पंढरीनाथ भेटी लागी पंढरीनाथ. भेटी लागी पंढरीनाथा. त्या भगवाना परमात्माची भेटीची आस आपल्याला लागली पाहिजे, जशी जगद्गुरु तुकोबरायांना लागली. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, आहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस. जशी जगद्गुरु तुकोबरांना भगवंताच्या भेटीची आस लागली, तशी आपल्याला सुद्धा आस लागली पाहिजे. म्हणून तुकोबरांनी अखंड चिंतन केलं, अखंड स्मरण केलं, अखंड भक्ती केली. म्हणून यांच्या पावलावर पाऊल टाकून जर आपण गेलो तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जगामध्ये आपलं वास्तविक आणि सत्य जर असेल तर तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने ही घालून दिलेली नाती आहेत आणि ही नाती आपल्या शेवटपर्यंत जोपासायची आहे. पण खरं आणि वास्तविक आपलं जर कोण असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा. म्हणून तुकोबराय बोलतात, माझा बाप तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. माझी बाप आई माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पहाट, वाट भक्ताची पहाट, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, बाप माझा दीनानाथ, दीनानाथ. बाप माझा दीननाथ. माझा परिवार जर कोण असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विण चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरं कोणीच नाही महाराज. म्हणून कबीरदास महाराज म्हणतात, भगवंताने ही घालून दिलेली नाती आहेत आणि ही नाती आपल्याला शेवटपर्यंत जोपासायची आहे. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर. बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे बाप मेरा है, ना बाप बेटे का ना बेटा बाप का, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना भाई बहन का ना बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर. सास कहे जवई मेरा है, जवई कहे सास मेरी है, ना सास जवई का ना जवई सास की, ये तो लड़की देने का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कमाल कबीर का ना कबीर कमाल का, ये तो हरि भजन गाने का नाता है, तू काया नगर का सौदागर. तुझे अपने वतन पे जाना है रे, तू काया नगर का सौदागर. म्हणून भगवान परमात्म्याने ही घालून दिलेली नाती आहेत आणि ही नाती आपल्याला शेवटपर्यंत जोपासायची आहे. पण या जगामध्ये वास्तविक आणि खरं जर आपलं जर कोण असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. महाराज आम्हाला थोडा गाण्याचा नाद आहे बरं, नाही तर काही जण मध्ये एकूण येऊळ राहिलेत. होतं ना महाराज कधी कधी पाठीमागं साताऱ्याला कीर्तनाला गेलो महाराज, जेवण करायला बसलो, एक बाई आली, भाकर भाकर भाकर.
म्हणलं नको भाकर. अहो महाराज घ्या की तुम्हाला बॉम्ब लावा लागत आहे. म्हणलं बाबू मला या औषध व्याकरच दिसतंय. जेवण झालं 9 ते 11 कीर्तन होतं. ती म्हातारी पुढंच येऊन बसली आणि मी गायन करायला लागलो का ती म्हातारी रडायची. मला या म्हातारीला गायनामधलं काहीतरी कळत असावं. अख्खं कीर्तन तिच्या बघून केलं गाड्या, बरं का महिला मंडळ. अख्खं कीर्तन तिच्या बघून केलं. कीर्तन झालं, ती माझ्या दर्शनाला आली. मला आजी तुम्हाला गायनामधलं काही कळतं का? ते म्हणे महाराज मला ढब्या काही कळत नाही. म्हणलं मग तुम्ही रडत का होते? म्हणे महाराज तुम्हाला काही सांगू, परवा मा बोकडा मेला तो तुमच्या वणीचा आरडायचा. तुम्ही आरडले का मला मा बोकड्याची आठवण यायची. इथं नाही ना कोणी तसं. म्हणून मला आम्हाला थोडा गाण्याचा नाद आहे बरं, ऐका. म्हणून या जगामध्ये वास्तविक आपलं खरं जर कोण असेल पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून महाराज तुकोबारा 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, नव्हे तुझा हा परिवार आणि द्रव्य दाराक्षण भंगूर. म्हणून अंतकाळामध्ये आपलं खरं जर कोण असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. काळ 2 प्रकारचे सांगितलेत, एक अंतकाळ आणि एक मध्यान काळ. कशाला म्हणतात अंतकाळ आणि कशाला म्हणतात मध्यान काळ? मी गेल्यानंतर माझं कसं होईल, माझ्या जमिनीचं कसं होईल, माझ्या परिवाराचं कसं होईल, याला मध्यान काळ म्हणतात. आणि अंतकाळ कशाला म्हणतात? मरत्या समय त्या भगवंताचं चिंतन करणे याला अंतकाळ असं म्हणतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, अंतकाळामध्ये आपलं कोण असेल तर पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अंतकाळीचा सोया, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा अंतकाळीचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठुराया, तुका म्हणे तुका, तुका म्हणे तुका हरि
सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले। बादलों का रूप लेकर, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, ओ मिले सुर मेरा तुम्हारा, मिले मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, अंतकाळामध्ये आपण कोणाला आपलंसं केलं पाहिजे, ते भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोधरा, म्हणून त्या भगवंताचं आपण भजन केलं पाहिजे. ते भजन कसं, सर्वांनी हात वर करा, सांगतो तुम्हाला. महिला मंडळ, पुरुष मंडळ, सर्वांनी हात वर करा. मी भजन म्हणतो, माझ्या पाठीमागं भजन म्हणायचं. असं भजन झालं पाहिजे. ज्याच्या मोबाईल असेल शूटिंग काढा आणि व्हॉट्सअपला पाठवून द्या, कळू द्या अख्ख्या संगमनेर तालुक्याला आपला सप्ताह थाटामाटामध्ये मोठा झाला आहे. सुंदर भजन झालं पाहिजे. आपण जर टाळी वाजवून जर भजन जर केलं तर आपलं पाप निघून जातं. कुठं निघून जातं? जे टाळी वाजवत नाही त्याच्या बोकंडी जाऊन बसतं. मग तुम्हीच ठरवा तुम्हाला टाळी वाजवायची का नाही. सुंदर भजन झालं पाहिजे. सर्वांनी हात वर करा. तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी नाम विठ्ठल आवाज द्या, आवाज द्या. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा, हे पांडुरंग 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 विठोबार खुमाई, बार कुमाई, विठोबार खुमाई, बार कुमाई, खुमाई, बार कुमाई, रकुमाई, बार विठोबार कुमाई, बार कुमाई, 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 विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, बार कुमाई, विठोबार कुमाई. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे. आपण 2 चरणाचा भावार्थ आपण बघितला. 2 चरणाचा भावार्थ धावत्या वेगामध्ये बघितला आणि संपूर्ण भावार्थ बघण्यासाठी, अर्थ बघण्यासाठी मी पुढल्या वर्षी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. बोलवले येईन बरं, सांगतो ऐका. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आहे. आपण या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे का माझ्या वाणीतून वाईट शब्द गेले असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवाऱ्यांचं. म्हणून जगद्गुरु तुकोबरा सांगतात, त्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय.
त्या भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला, त्या भगवंताच्या रंगामध्ये रंगण्यासाठी दिलाय. दादांनो, साधू संतांनी आपल्याला सांगण्याचं काम केलंय. ऐका बरं, सांगण्याचं काम केलंय. आपण करायचं का नाही हे आपल्या हातामध्ये. त्यांचं सांगण्याचं काम होतं, पण आपण करायचं का नाही हे आपल्या हातामध्ये. ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यामध्ये पडेल. म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा, हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगला 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 माधवारी कोणी बोलतो देखा. पिंगला माधवारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत आहे का. पिंगला माधवारी कोणी बोलतो देखा. पिंगला माधवारी, हो पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटक्याने बोला आम्ही वर्तमान घोटे. लटकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटक्याने बोला आम्ही वर्तमान घोटे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला. चार वेदाचा फुलवरा बांधिला हो. चार वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्र पुराणी अनुवद तुझा गोंधळ मांडिला हो. शास्त्रपुराणी अनुवादची गोंधळ मांडिला. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला. उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाबाई माऊली हो. उदो बोला, बाबाई माऊली हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला बाबाई माऊलीचा. दातात दातून घ्या गा कोणी, दातात दातून घ्या गा कोणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. सरद शेवटी बा, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल. हे जरी शेवटी बा, हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगला 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 माधवारी कोणी बोलतो देखा. पिंगला माधवारी, पिंगला माधवारी कोणी बोलतो देखा. पिंगला माधवारी. म्हणून नाथ महाराज म्हणतात, तुम्ही जर भजन केलं नाही आमच्या बापाचं काही जाणार नाही. ज्याचा हात मोडन त्याच्या गाड्यामध्ये पडेल. म्हणून दादांनो, शेवटचा संदेश आहे, त्या भगवंताने, या विश्वाच्या मालकाने आपल्याला हा अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. तो कशा करता दिलाय याची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून त्याचं आपण भजन केलं पाहिजे. दिवसातून 15 मिनिटं काढले पाहिजे, 10 मिनिटं काढले पाहिजे. रात्रंदिवस हा प्रपंच करतोय, संसार करतोय. माऊली ज्ञानोबराय बोलतात, सायास करीसी प्रपंच दिननिसी हरिसिना भजसी कवण्या गुणे. मग परमार्थ कधी करणार? रात्रंदिवस आपण प्रपंच करतोय, परमार्थ कधी करणार? 10 मिनिटं वेळ काढा, 15 मिनिटं वेळ काढा, भगवंतासाठी द्या. निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबरांच्या चरणी अर्पण करतो, तुकोबरांच्या चरणी अर्पण करतो, माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो. जे माझ्या वाणीतून का वाईट शब्द गेले असेल ते माझा बुद्धीचा दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवाऱ्यांचं. काही चुकलं असेल, तुमचा पहिला मुलगा म्हणून मला माफ करा. जर पहिला असेल दुसरा म्हणून माफ करा.
आणि 2 जर असेल तिसरा म्हणून माफ करा आणि काही जर नसेल तर मीच तुमचा आहे, तुमच्या प्रॉपर्टीचे कागद माझ्याकडे आणा. म्हणून काही जर चुकलं असेल तर माझं नाव बोलिले लेकुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुमचा मुलगा म्हणून मला माफ करा, पदरामध्ये घ्या. म्हणून सुंदर निवेदन आहे, सुंदर वातावरण आहे. आपला हा सप्ताह वृद्धिंगत हो जाओ, तेवत राहो हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माऊली ज्ञानोबरांच्या चरणी प्रार्थना करतो. तरुण मित्रमंडळांना फार मोठे धन्यवाद देतो. वाजवणारे सुंदर आहेत, गाणारे सुंदर आहेत. आपलं भाग्य आहेत हे मंडळी आपल्याला या ठिकाणी भेटलेत. पुन्हा आपल्या ताईंची संस्था आहेत. खरं तर महाराज या मुलींक बघितल्यानंतर जनाबाईची आठवण येते, संत जनाबाईंची आठवण येते, मुक्ताबाईची आठवण येते. काही महाराज लोक म्हणतात, काही लोक म्हणतात स्त्री जर स्टेजवर जर असेल, कीर्तन जर करत असेल, टाळ घेऊन जर उभी राहिली असेल, तुळस घेऊन जर एखादी स्त्री उभी राहिली असेल तर आम्ही कीर्तनाला येणार नाही. नको येऊ बाबा, तुझ्या अजून काय अडलंय. सागर महाराज ती गौतमी पाटील या स्टेजवर नाचती तर नाचून लोकांचा तमगुण जागा करते. तर आमची हे महिला मंडळ बाल लेकरं या ठिकाणी नाचून जर लोकांचा सत्वगुण जागा जर करत असेल, याच्यामध्ये काय गुण आहे, काय गुण आहे महाराज. म्हणून महाराज ताई या ठिकाणी आहेत, मुलीसुद्धा या ठिकाणी आहेत. बाबाने सुंदर आपल्याला स्वर दिले, बाबांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आपल्या या ठिकाणी शूटिंग आहे, भगवंत चॅनल त्यांचा आहे, सुंदर शूटिंग या ठिकाणी केली. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करायला विसरू नका. सुंदर शूटिंग केली. दीपक महाराज कोले त्या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. तरुण मित्रमंडळाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचला. माईक सिस्टीमवाले, तुमचं काय नाव? हां, किरण महाराज फार सुंदर सिस्टीम लावली महाराज. भगवान परमात्मा त्यांच्या सिस्टीमचे 2 सिस्टीम करो, 2 सिस्टीमचे 10 करो, 10 झाले का 50 झालो, 50 झाले का आम्हाला 2-4 देऊ. सुंदर सिस्टीम आहे महाराज. तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो. आपला सप्ताह वृद्धिंगत होत जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.